आता वळूयात पुढच्या विषयाकडे, जो आहे महाराष्ट्रातला। एका बाजूला कुंडूंचं नशीब एका रात्रीत बदललंय, त्यामुळे ते मालामाल झालेत। दुसऱ्या बाजूला एका रात्रीत ठाकरेंचं नशीब कदाचित बेहाल होऊ शकतं का, याची चर्चा। महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारण बऱ्याच दिवसांपासून बेभरोशाचा खेळ झाला होता। ठाकरेंनी हे अनुभवलंय। सध्याच्या काळात ते त्यांना पुन्हा अनुभवावं लागू शकतं, कारण त्यांच्या पक्षाबाबत फुटीच्या येणाऱ्या बातम्या काही थांबत नाहीयेत। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा हाच की ठाकरेंचा गट एका रात्रीमध्ये बेहाल होणार आहे का। या निमित्तानं आपण आता सध्या घडणाऱ्या घटनांच्याकडे पटकन बारकाईनं पाहणार आहोत। उद्धव ठाकरे यांचे समर्थक असलेले खासदार हे दिल्ली दौऱ्यावर जातायत, निघालेत, पोचलेत अशी चर्चा सातत्यानं कानावर येते। असं असताना दिल्ली दौऱ्यावर निघालेल्या या खासदारांच्या मध्ये कोण कोण आहे याची चर्चा पण होणार। अरविंद सावंत त्याचबरोबर राजाभाऊ वाजे हे दोघं जण दिल्लीच्या वाटेवर आहेत। पण राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत यांच्या आधीच तिथे पोहोचलेले दोन खासदार आहेत, ज्यांचं नाव सुद्धा चर्चेत घ्यावं लागेल। ती मंडळी आहेत अनिल देसाई आणि संजय राऊत। अनिल देसाई संजय राऊत असताना दिल्लीमध्ये राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत पोहोचतात। ठाकरे गटाचे दोन खासदार आधीच दिल्लीत आहेत, त्यामुळे आता येणाऱ्या दोन खासदारांच्या माध्यमातून काय घडू शकतं याची विविध शक्यता सध्या तपासली जाते। आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकांकडे लक्ष लागलेलं आहे। ही सगळी चर्चा आपल्यापर्यंत आणण्याचं कारण असं, कारण नुकतंच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं एक संमेलन मुंबईमध्ये भरलं। अर्थात ते घराच्या बाहेरच झालं। मातोश्रीच्या बाहेर झालेल्या या आदित्य ठाकरेंच्या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमात बरेचसे खासदार पोचले नाहीत। उद्धव ठाकरेंनी लगोलग खासदारांची एक बैठक मुंबईमध्ये बोलवली होती, त्यालाही काही खासदार अनुपस्थित राहिले आणि तिथूनच पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली। उद्धव ठाकरेंच्यासाठी हा सगळा विषय अत्यंत आव्हानात्मक ठरलाय। उद्धव ठाकरे यावर अजून प्रत्यक्ष समोर येऊन काही बोललेले नाहीयेत, पण आदित्य ठाकरे त्यावर काही बोलतायत, म्हणतायत अफवांना बळ देऊ नका। एक तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत। जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलतं टुपुक टुपुक उड्या मारून पळताय। एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे। तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिंबल देखील देऊ शकतं। ही खूप मोठी गोष्ट आहे। 2022 मध्ये आपल्यासोबत जे झालं, आपण ते पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। अरे ऐका ना, आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस, ऑपरेशन लेपर्ड, ऑपरेशन मंकी जे काय करायचंय ना, ह्याच्यात मला जायचं नाहीये। अफवांवर मी विश्वास ठेवत नाही। थोडं वेगळं होतं साहेब। माझं उत्तर हेच राहणार। उद्धव ठाकरेंचा स्वभाव हा सहसा आव्हानाच्या समोर झुकण्याचा नाही। जर समजा त्यांना कोणी आव्हान दिलं तर ते प्रति आव्हान देताना किमान पाहायला मिळतात। गेल्या वेळेला ज्या वेळेला त्यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत फूट पडली, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सरळ सरळ जायचंय त्यांनी खुशाल चालते व्हा या शब्दात आपल्या घराचे दरवाजे उघडे केले होते आणि नंतर 44 आमदार निघून गेले। ही कहाणी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। आता विषय येतोय संजय राऊतांचा। संजय राऊत यांच्याबद्दल पक्षातली नाराजी लपून राहिलेली नाहीये, पण आता पुन्हा एकदा आपल्या गटाला सुरुंग लागतोय हे पाहिल्यानंतर संजय राऊतांना खासदारांना सल्ला देणं थांबवता येत नाहीये। जो कोणी उबाठाला सोडेल त्याला पश्चात्ताप होईल अशा भूमिकेमध्ये संजय राऊत दिसतायत। त्यांना लगोलग सत्ताधारी गटाकडून उत्तरही दिलं जातंय। मी त्या बैठकीला पूर्ण वेळ
खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगितलं. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही. जनाब संजय राऊत यांनी असा दावा केला की उभाटा गटाच्या बैठकीमध्ये खासदारांनी अनाभाका घेतल्या, शपथा घेतल्या, परंतु संजय राऊत हे विसरले, शपथा घेऊन शिवबंधन बांधून माणसं टिकत नाहीत. खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी शिवबंधन किंवा शपथा लागत नाहीत, तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं. दुर्दैवानं उद्धवजी ठाकरेंकडे ना प्रेम उरलंय, माणुसकी उरली, ना आपुलकी उरली. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नवी घडामोड अशी आहे की अरविंद सावंत यांचं नाव पुन्हा एकदा खासदार फुटणाऱ्यांच्या यादीत आलंय. यापूर्वी ज्या वेळेला त्यांचं नाव आलं तेव्हा अरविंद सावंत चिडले होते. तो राग, तो संताप अरविंद सावंतांचा अजूनही कायम आहे. मला हास्यास्पद नाही वाटत का हो तुम्हाला? कोण कृपाळ दोभानी? त्याची स्वतःची त्याच्या पक्षात काय किंमत आहे? हा, गल्लीतलं पोमेरियन काहीतरी भ्याव केलं तर त्याला धरता का तुम्ही? हा, मुळात असं आहे, टायगर बनायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातला. तो दात काढलेले वाघ ते तिथे जाऊन तिकडे गृहमंत्र्याच्या पायावर डोकं ठेवणारी लोक दिसतात. लाचार झाले दिल्ली पुढे ती माणसं दात हे अशा प्रकारच्या वल्गना करतात. ऑपरेशन टायगर हे 365 दिवस 24 तास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये चालू असतं. त्यामुळे खासदार प्रवेश घेणं किंवा आमदाराचा प्रवेश घेणं किंवा महापौराचा प्रवेश घेणं किंवा नगराध्यक्षाचा प्रवेश घेणं किंवा नगरसेवकांचा प्रवेश घेणं म्हणजे ऑपरेशन टायगर असं नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा जेव्हा प्रवेश दिला जातो, जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये त्यांची कोंडी होते आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळतो, ही भावना जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होते तेव्हा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ते कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतात. एका बाजूला ठाकरे गटाची ही अवस्था असताना दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या गटातल्या हालचालीही थांबत नाहीयेत. माजी प्रधान सचिव अनंत कळसे हे एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकनाथ शिंदेंची त्यांनी नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. कळसे आणि शिंदे यांच्यात काय चर्चा झाली ती कळसेंनी काही बाहेर येऊन सांगितली नाही, पण गटाची मान्यता आणि गट फुटीनंतरचं राजकारण यावर अनंत कळसे बोलताना आढळले. कुठलाही पक्ष म्हटलं की त्याचे दोन भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष. आता संघटनात्मक पक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषद आहे, लोकल अथॉरिटीज आहे, कॉर्पोरेशन्स आहे, नगरसेवक आहे, त्यांचे सगळे सदस्य आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, हे संघटनात्मक पातळीवरचा पक्ष हा झाला. आणि संसदीय पक्ष म्हणजे विधिमंडळात त्याचे किती आमदार आहे किंवा संसदेमध्ये किती खासदार आहे, हा तुमचा संसदीय पक्ष झाला. या दोन्ही पक्षामध्ये 2/3 सदस्य जर वेगळे झाले, विशेषतः संसदीय पक्षामध्ये, तर ही फूट किंवा मर्ज गणलं जातं आणि हा वेगळा पक्ष म्हणून गणला जातो आणि या पक्षाने कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आता एका बाजूला ठाकरेंचे खासदार फुटणार याची चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदे ते खासदार फोडणार याचीही चर्चा आहे. पण फाटाफुटीचं पाप आपल्यावर नको म्हणून कदाचित शिंदेंच्या समर्थकांकडून वेगळी भूमिकाही मांडली जाते. उबाटाच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी हेही सांगितले की ज्याला जायचं त्याने जा, ज्याला राहायचं त्याने राहा. म्हणून त्यांच्यामध्ये एक वाक्यता कुठं दिसून आली नाही. आणि त्यांचे जे काही मोठे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, संजय राऊत यांनी त्याच्या संदर्भामध्ये सगळं स्पष्टीकरण दिलं की आमचा कोणताही खासदार इकडे तिकडे गेलेला नाही, सगळं आमच्या संपर्कात आहेत. म्हणून आम्हाला त्यांच्या अंतर्गत काय चाललंय त्याच्यामध्ये आम्हाला नाक खुपसण्याचं काही कारण नाही.
आणि आम्ही त्यांच्याकडे त्या सिरियसने पाहत सुद्धा नाही. जर आपल्या पक्षातील खासदारांवर विश्वास नाही आणि खासदारांना सत्ता घ्यायला लावतायत, याच्यासारखं दुर्दैव ते कुठचं, यावरून समजून जायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी की सत्ता घेऊन जर खासदार बरोबर राहण्याची गोष्ट करत असतील तर त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जो आहे हा जनतेने पण करायला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी पण करायला पाहिजे. जायचंय त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे जरी म्हणत असले किंवा नसले तरीही खरा प्रश्न हा आहे की लोक सोडून का जात आहेत. तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.